Co-powered by Techno. शिरसाट म्हणतात की राजकीय फायद्यासाठी दिघे साहेबांचा खून करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. हे बघा, शिरसाटांना काय माहिती आहे मला त्याची कल्पना नाही. पण आनंद दिघे आणि मी आम्ही दोघे जवळचे मित्र होतो. ज्यावेळेला 95ला शिवशाहीचं शासन आलं होतं त्यावेळेला आनंद दिघे मी ठाण्याची विकास कामाची यादी माझ्याकडे द्यायची, मी ते मंजूर करून आणायचो आणि माझ्या हस्तात भूमिपूजन ते घ्यायचे ठाण्यामध्ये. आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावेत या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतलाय तो अतिशय स्तुत्य असा आहे असं म्हणेन मी. आनंद दिघे ह्या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती, त्या पिढीपर्यंत महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे करत आहेत, चांगलं काम करत आहेत. त्यांचा खून कुणी केला, काय केला, कसा केला, त्यांचा मृत्यू कसा आला, ही आताची निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाही आहे, ही वेळ नाही. मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे. आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला ते हॉस्पिटलला ऍडमिट होते, त्याच 8-10 दिवसाच्या दरम्यानमध्ये कारण स्वतः आनंद दिघे मला बोलले होते, स्वतः आनंद दिघेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती. आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडनं त्यावेळेला होत होतं, हे 100% सत्य आहे. दिघे साहेबांच्या नावावरून आता हे सगळं राजकारण सुरू आहे असं वाटतं. नको राजकारण व्हायला. आनंद दिघे ही फार मोठी व्यक्ती होती. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना देवासमान मानायचे. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते दिघे साहेब. अक्षरशः परमेश्वरासारखेच ते त्यांना मानत होते बाळासाहेबांना. आणि म्हणून काही लोक ते म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा दिघेला आणखी उंच करण्याचं काम चाललंय, निकालास खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे. ते होऊ शकत नाही. बाळासाहेबच आहेत, बाळासाहेबच आहेत. पण धर्मवीर आनंद दिघेंचं देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद बाळासाहेबांच्या मुळेच चाललं होतं. पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रात कोण मोठा भविष्यात होता कामा नये. जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्या सकट, सो त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. लाडकी बहीण योजनेवरून आता विरोधकांकडून टीका होते की ज्या पद्धतीने सरकार पैशाची उधळण करत आहे त्या हिशोबाने सरकारकडे जानेवारी महिन्यापर्यंत. अहो, मी आपल्याला सांगतो, यांचे लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये माझ्या माय भगिनीचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळालाय, यांच्या विरोधकांच्या पायाखाली वाळूच घसरलेली. आता आमचं काय होईल? लोकसभेमध्ये थोडस जिवंत राहण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, पण या एका योजनेमुळे तर सगळ्या माय भगिनी आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी, आमच्या देवेंद्रच्या पाठीशी, आमच्या अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तितकं महाराष्ट्रात दिसतंय. अरे पैसाच टाकायचा असेल तर गरिबांसाठीच टाकतायत ना. होय, मी तर सांगेन एकनाथ शिंदेना, अरे खजिन्याचे दरवाजे सगळे उघडून टाका आणि द्या माझ्या माय भगिनींना पैसा. आम्ही अंबानींना आणि कुणाला पैसा देत नाही ना. आम्ही उद्योगांच्या घशात टाकीत नाही ना. हा पैसा नेमका सर्वसामान्य गरीब महिलेच्या विकासासाठी पैसा जातोय. पण यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्याला माहिती आहे या योजनेचा इतका फटका बसणार आहे की यांची निवडणुकीमध्ये यांचं पानिपत होणार आहे. आणि म्हणून सगळी नौटंकी आहे असं मी म्हणेन. धन्यवाद. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.